नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता जानेवारी फेब्रुवारीच्या पैशाचा GR हा आलेला आहे आणि या दिवसांपासून लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर नेमकं GR मध्ये काय सांगितलं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण तर बघा आणि आपल्या कळेल की आपल्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघूया तो GR. आता बघा, आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वितरणाचा GR हा आलेला आहे आणि या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया. आपण पूर्ण GR आपण वाचत बसणार नाही, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण GR मध्ये बघणार आहोत. या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांच्या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा GR हा म्हणजेच आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे GR मध्ये पैशाचे वितरण हे आहे. हे DBT मार्फत करण्यात याचा बाबतचा हा GR आहे. आणि बघा, हा नुकताच पब्लिक झालेला GR म्हणजे 7 फेब्रुवारी 2025 म्हणजे नुकताच पब्लिक झालेला GR आहे. आता या GR मध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर ते बघूया आणि आपल्या खात्यावर नेमकं कोणत्या दिवसापासून पैसे जमा होणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा मित्रांनो, यामध्ये काय म्हटलेलं आहे की सामाजिक आणि न्याय विशेष सहार्थ विभागातील राज्य पुरस्कृत राज्य संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे. तर बघा, आपल्याला माहीतच आहे की सामाजिक न्याय आणि विशेष अर्थसहाय्य विभागामार्फत या सगळ्या निराधारांसाठी योजना राबवल्या जातात. डिसेंबर 2024 पासून सादर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण हे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. आता आहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य वितरण हे DBT पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे, याची बाबत शासनाच्या विचारणीत होती. तर बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की डिसेंबर 2024 पासून पुढचे जे काही लाभ आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यात DBT मार्फत जमा करण्यासंदर्भात बाब शासनाच्या विचारणीत होती. त्यानुसारच हा GR काढण्यात आलेला आहे. तर बघा, पुढे महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. तर क्षेत्रीय स्तरावरती दिनांक 28 जानेवारी 2025 संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्यातील निवृत्ती वेतन योजना या योजनेतील DBT पोर्टल ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांना संख्या 29 इतकी आहे. त्यापैकी CBC पोर्टल ते आधार व्हॅलिडेशन झालेल्या लाभार्थ्यांना भरपूर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी 2025 2 महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे केवळ DBT पोर्टल आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांना करण्याचा शासनाचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे टोटल लाभार्थी या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की DBT पोर्टल ऑन बोर्डवर तर ते 29,77,250 इतके लाभार्थी आहे. या ठिकाणी योजनांचे त्यापैकी 19,74,000 एवढाच लाभार्थ्यांनी DBT केलेला आहे, म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन केलेला नाही. त्यामुळे आता 19,74,085 लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारीचे 2025 या 2 महिन्याचे लाभार्थ्यांचे जे पेन्शन आहे तर ते या GR नुसार जमा होणार आहे. तर आता ते नेमकं जमा कधी होणार आहे ते बघूया. आपण मात्र लाभार्थ्यांचे अजूनही DBT केलेले नाही तर त्यांच्या खात्यावर आता इथून पुढे पैसे जमा होणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर खाली बघूया, आपण जर या ठिकाणी बघितलं तर 28 जानेवारी 2025 पर्यंत DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट
झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे श्रावणबाळ सेवा राज्य नोकरी योजनेतील लाभार्थी 10,38,000 इतके असून आधार व्हॅलिडेट झालेला एकूण संख्या आहे 19,74,085 लाभार्थ्यांना जानेवारी फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 610 कोटी रुपये एवढा निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे सादर योजना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यावरती पुढील तक्त्यात नमूद केलेल्या निधी प्रवर्ग करण्यात याद्वारे शासनाने मान्यता दिलेली नाही। तर बघा या ठिकाणी एकूण 610 कोटी रुपयाची जी काही गरज पडत होती जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याच्या हप्त्यांसाठी, तर ती गरज आता या GR नुसार शासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग केलेली आहे। आणि खाली यांचं वितरण पण दिलेलं आहे की या वितरणानुसार आपल्या विविध योजना आहेत, उदाहरणार्थ की वृद्ध विकलांग निराश्रित व्यक्तिंग कल्याण, संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर इतर ज्या काही सगळ्या योजना आहेत लाभार्थ्यांच्या श्रावणबाळ योजना, तर इतर योजना ज्या एकत्रित जो खर्च दाखवलेला आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी, तर तो 2 महिन्याचे जे काही पेन्शन आहे तर ते 610 कोटी आहे। पेन्शन SBI कडे वर्ग करण्यात आलेला आहे, म्हणजेच SBI बँककडे पैसे जमा करण्यात आलेले। आता बघूया आता हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे। या ठिकाणी म्हटलेलं आहे की वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण हे DBT द्वारे करण्यात IIT कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांना तत्काळ आवश्यकता होती कार्यवाही करण्यात सांगण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की आता हे पैसे वर्ग झाल्यानंतर एखाद्या शनिवार आहे म्हणजेच परवा रविवार आहे, तर सोमवार हे लक्षात घ्या, सोमवार पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे। आता काळजी करू नका, चिंता करू नका, आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे। पुढे बघा म्हटलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा एक मोठा आदेश दिलेला आहे। या GR नुसार गव्हर्नमेंट की सर्व जिल्हाधिकारी या कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य केवळ DBT पोर्टल आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देणार येणार आहे। त्यामुळे सर्व जिल्हा तालुका कार्यालयात विशेष सहाय्य योजनाकरिता निधी BIMS प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने DBT पोर्टल प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी सर्व पुनश्च सूचित करण्यात येते की तर बघा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना एक आदेश देण्यात आलेला आहे की आपल्या अंतर्गत येणारे जे काही लाभार्थी आहेत त्या योजनांचे तत्काळ DBT करून घ्या, आधार व्हॅलिडेट करून घ्या, तरच खात्यावर हे पैसे जमा होणार आहे, अन्यथा इथून पुढे त्यांच्या खात्यावर हे जमा होऊ शकणार नाही। तर अशा प्रकारे महत्त्वाचा आदेश या ठिकाणी GRच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपली प्रतीक्षा संपलेली आहे। आपल्या खात्यावर आता जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचे पैसे हे मिळून 3,000 रुपये सोमवारपासून आपल्या खात्यावर जमा होणार आहे। तर त्यामुळे आपली प्रतीक्षा ही संपलेली आहे, या चिंता मिटलेली आहे। आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।